नमस्कार मित्रांनो. आजचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. मी आणि माझा मित्र शंभू रविवारी आम्ही बोरला आमचा रूम पार्टनर राहतो. तिथं त्याचं गाव आहे. त्याचं नाव यश आहे. आम्ही तिथं फिरायला गेलो होतो. एक छोटीशी ट्रिप केली होती सुंदर ठिकाणं बघून येण्यासाठी. तिथे जवळपास भरपूर ऐतिहासिक काही ठिकाणं आहेत. तर मी त्याबद्दल आज तुम्हाला थोडक्यात काही सांगणार आहे, काही दाखवणार आहे. तर सकाळी सकाळी आम्ही 8ला निघालो. तर आम्ही थांबले आता. तसंच मला एक चहा बन मस्तावर. हा शंभू चहा घेतोय. काय म्हणास तुला शंभू चहाबद्दल? तेच आहे. काय फायदा नाही एवढ्या दूर येऊन चाय पिण्यात मजा नाही ब्रो. प्लीज एक नंबर आराम है बस. अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। अब फैमिली फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे। खेड शिवापूरच्या थोडस पुढे आल्यावर आपण डाव्या साईडला एक मंदिर बघतो. खूप छान मंदिर आहे. जैन मंदिर आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा अवश्य भेट द्या. खूप सुंदर अशा मूर्त्या वगैरे आहेत तिथं. खूप छान मंदिर आहे. या अगोदर पण आम्ही एकदा इकडे आलो होतो. पण या साईडचा रोडचं काम चालू होतं तर खूपच खराब आणि धूळ होती. पण आता खूप छान आणि मस्त असा हायवे झालेला आहे. एकदम फास्ट प्रवास होतो इकडं. आता आपण पोहोचलो आहेत नेकलेस पॉइंटवर. हा भोरच्या जवळ असलेला नेकलेस पॉइंट आहे. हा टुरिस्ट पॉइंट आहे. भरपूर लोक असतात इथं बघायला. आणि इथं एक तुम्हाला भारी गोष्ट दाखवतो मी. ही कुठली तरी कंपनी आहे जुनी बंद पडलेली असेल. त्याच्या चिमणीमध्ये एक झाड उगलेलं आहे. ह्या झाडाचा व्हिडिओ जॅकी श्रॉफ यांनी पोस्ट केला होता. चिमनी में झाड़. चिमनी के अंदर कोई चिमनी ने बीज डाला होगा, झाड़ आया। ये चिमनी है बड़ो। भरपूर पाणी असतं इथं. आता पण जरा उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी आहे आता इथं. नेकलेस पॉइंटच्या इथं शेजारीच एक गाव आहे. ते गाव दादा कोंडके यांचं गाव आहे. हे त्या गावाची कमान आहे बघा. इथं त्यांचं जन्मगाव आहे. शाहीर दादा कोंडके यांचं. इथून आतमध्ये असा रस्ता आहे. आता आम्ही पोहोचलो आहे भोर इथं. हा बघू शकता तुम्ही, हा भोरचा राजवाडा आहे. तिथे जे राजे होते त्यांचा राजवाडा आहे. इथं आता सध्या तहसील वगैरे झालेला आहे. तहसील कार्यालय गव्हर्नमेंटच्या हातात आहे हा सध्या तरी. आता त्यांच्याच मालकीचा आहे. पण तिथे गव्हर्नमेंट ऑफिस वगैरे आहेत. तर भरपूर मूवीजच्या शूटिंग वगैरे होत असतात. आता हा संडे असल्यामुळं हा उघडा नाहीये. नाहीतर आपल्याला थोडा बघायला भेटला असता. बाकीचा तर बंद आहे. बघू परत कधी आल्यावर. ही आहे भोर मधली नीरा नदी. सुंदर घाट वगैरे आहे. आता पाणी कमी आहे इथं. इथं पण भरपूर मूवीजची शूटिंग वगैरे होती. आता रिसेंटली इथं देऊळबंद 2 ची थोडीफार शूटिंग झालेली आहे. खूप छान नदी वगैरे आहे. सुंदर असा घाट पण आहे इथं, बघू शकता. हा यश घोरपडे न्यायला आला आम्हाला. आम्ही त्याच्याच गावात चाललो. हा त्याचा जिगरी दोस्त सरपंच विजय. कुठे गेलता तुम्ही फिरायला? अरे आम्ही आज त्याच्या घरी गेलो होतो. हा काल रात्री तिकडेच थांबलो. आता आले. मग सगळं प्लॅनच बदलून गेलाय का रात्रीमध्ये. शंभू बा, आम्ही तेव्हा लहान होतो, 11वी 12वीत होते. बोरचे जे पंत सचिव होते त्यांचा हा वाडा आहे. त्यांना जहागिरी होती बोरची. तर या वाड्याचं जर पहिला पूर्वीचा हा इतिहास आपल्याला माहित नाही. ते पंत सचिवच राहिले होते. त्यांचे वंशज वगैरे बाहेर असतात आता. पण जे शिवाजी महाराजांचे पिक्चर आहेत आता जे रिलीज होतात, किंवा आता लेटेस्ट मध्ये जर आपण पाहिलं हंबीरराव झाला किंवा राजा शिवाजी वगैरे, बऱ्याच अशा चित्रपटांची जी शूटिंग आहे ती या राजवाड्यामध्ये होते. चंद्रा पिक्चर बघितला आपण, त्याच्यामधले पण डान्स वगैरे बरेच इथे शूट झालेले आहेत.
भोरमधून आम्ही तसंच यशच्या आत्याच्या घरी गेलो होतो. त्यांनी आम्हाला जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. खूप छान असं जेवण बनवलं त्यांनी. त्यानंतर आम्ही फिरत फिरत भाटघर धरणाला गेलो. हा, तर आपण बघू शकतो, आपण सध्या भाटघर धरणाच्या बॅक वॉटर्सला आहे आणि पाण्याची पातळी बघितली तर पूर्णपणे पाण्याची पातळी खालावलेली आहे. 100% धरण जेव्हा भरलेलं असतं तेव्हा ती स्मशानभूमी आपल्याला दिसते ना, त्या स्मशानभूमीच्या निम्मे पिलर्स पाण्याखाली जातात, तेव्हा धरण 100% भरलेलं असतं. मग आपण त्याच्यावरूनच अंदाज लावू शकतो की किती पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि पाणी अक्षरशः नाममात्रच धरणामध्ये उरलेलं आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर या आता इकडे एक गाव आहे, बसरापूर नावाचं गाव आहे. त्या गावामधूनच खाली बॅकवॉटर्सला एंट्री होते. आणि दुसरं म्हणजे पलीकडच्या बाजूला नरे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये दे धक्का पिक्चरची शूटिंग झालेली आहे. त्याचबरोबर दे धक्का मधलं ते छुमछुमपाई वाजे घुंगरू वगैरे वगैरे काय ते गाणं आहे, त्याची पण शूटिंग झालेली आहे त्या गावामध्ये. त्याचबरोबर रमैया वस्तावैया यासारखा बॉलिवूडचा पिक्चर देखील तिथे शूट झालेला आहे. तिथं पूर्ण त्याचा सेट त्यांनी तिथे लावला होता. आणि असंच जर आपण पुढे आलो तर या बाजूला या खोऱ्यामधलं सगळ्यात शेवटचं गाव आहे मळे भुतोंडे नावाचं. तर त्या गावामध्ये सरदार येसाजी कंक त्यांचं ते गाव आहे आणि त्यांच्याच नावावरून या भाटघर धरणाच्या जलाशयाला सरदार येसाजी कंक जलाशय असं नाव दिलेलं आहे. खूप छान असं वातावरण आहे. आणि आपण पाण्यामध्ये आहे, आपण बघू शकतो हे धरणाचं पाणी. अंगावर पाणी पडत आहे. मस्त पक्षी दाखव, मस्त पक्षी उडत आहेत. उडण्याचा आनंद घेतात. पक्षी उड़ते थे। यार मी जर आहे ना, ये जो छोटे छोटे लोग हैं ये इसी में मजा करते हैं। फोटोशूट चालू आहे इथं. मस्त वाटतं इकडे रे, गार मस्त आहे, चांगलं आहे. गरम मी जाणवत नाही. वाळू नाही का वाळू? ते काय पदावर संध्या संध्या वाळू नाही का इथं? आमची इथली वाळू सगळी लोकांनी नेली, आपल्या इथली वाळूसाठी आलो तर तिथे वाळूच नाही. काय करणार? प्रश्न पडला त्यांना घराने. उत्तर द्या तुम्ही लवकर. भोरपासून थोडं पुढं आल्यावर इथं एक पोंबर्डी म्हणून गाव आहे. या गावात इथं जो हा स्टॉप दिसतोय, ह्या स्टॉपवर इथं पोस्टर गर्ल पिक्चरची शूटिंग झाली होती. स्टार्टिंगचा सीन बस खालून येते, इथं त्यांची गाडी उभा असते. ऍक्टर लोक आहेत, इथं पाठीमागे एक कमान होती पण ती आता काढलेली दिसते. आणि इथं जवळच मंगल कार्यालय आहे. इथंच त्या गाण्याची शूटिंग झाली होती, आवाज वाढव डीजे. इथंच ते लग्न वगैरे झालं होतं. त्याच रोडला इकडं ती शूटिंग वगैरे झालेली होती. हा इथला जो स्टॉप आहे आता त्याचं नाव चेंज आहे. शूटिंग मध्ये त्यांनी नाव चेंज केलं होतं इथं, पारगाव टेकवडे म्हणून. ते आता बोर्ड आहे, बघू शकता, बर्डी गाव आहे. भोरपासून पुढे आल्यावर आंबावडे गाव लागतं. आंबावडे गावामध्ये हा झुलता पूल आहे, 1936-37च्या काळातला. खूप सुंदर असा इथे हे बघू शकता तुम्ही, मस्त पाणी वगैरे छान आहे इथं. आणि हा पूल पूर्ण असा हलतो, हे झुलता पूल आहे. खूप सुंदर निसर्ग आहे इथं, बघण्यासारखे भरपूर ठिकाणं आहेत भोरमध्ये. हे यशचं गाव आहे, हे तुम्ही पाहू शकता. मस्त असं पाणी वगैरे इथं आहे. एवढा उन्हाळा आहे तरी पण भरपूर हिरवळ आहे इथे. खूप सुंदर दिसणारा हा झुलता पूल हा बांधला होता बघा. इथं काही डिटेल्स वगैरे दिलेले आहेत त्या पुलाच्या. पंडित पंत सचिव यांनी आपल्या कारकिर्दीत 14व्या वर्षी 1936 मध्ये त्याला खर्च 10,000 रुपये आलेला आहे. 36-37 मध्ये उद्घाटन त्यांचं झालेलं आहे. राजासाहेब श्रीमंत सर गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते
10,000 म्हणजे आत्ताचे जवळजवळ भरपूर पैसे असतील त्या काळाचे. 10,000 म्हणजे 10-20 लाख तर होतीलच. जास्त होतील, कोटीत जातील. झुलता पूलच्या बॅक साईडला नागेश्वर महादेव ना, नागेश्वर महादेवाचं मंदिर आहे. खूप छान हिरवळ दिसते इथं. आंबवडे गावामध्ये झुलता पूल, त्याच्या पाठीमागे नागेश्वर महादेवाचं मंदिर. जुनं असेल मंदिर. कसं आहे रे, जुनं आहे? पांडवांच्या काळातील मंदिर आहे हे. हम्म. हे मंदिर आहे नागेश्वर महादेवाचं. पांडवकालीन मंदिर आहे. थोडीशी याची आता डागडुगी वगैरे झाल्यामुळं कलर वगैरे झालाय. फार सुंदर दिसतंय. तिथंच एक नदी आहे छोटी साईडला. खूप छान मंदिराचा परिसर असा. आतमध्ये पंचनद्यांचं पाणी येतं आणि तो प्रवाह बारमाही प्रवाह आहे. त्याचं पाणी कधीच आटत नाही. दुष्काळ जरी पडला तरी त्या पंचनद्यांचं पाणी आटत नाही. ते पाणी या गोमुखामधून येतं आणि तिथून खाली निघतं. कंटिन्यू 12 महिने ते पाणी चालू असतं. तर आपण बघू शकतो ते विठ्ठल रुक्मिणीच्या मागे 5 नद्यांचा प्रवाह आहे. ते कासो खूप सारे आहेत. खूप मोठा आहे. छान कसं होत रे इथं. ते बघ ना कसं झालं. हे नागेश्वर महादेवाचं मंदिर खूप छान दिसतंय इकडं समोरून. भारी आहे रे. हे पूर्ण दगडाचं होतं ना? हे दगडाचंच आहे. हा, आतमध्ये जाऊन बघ, एवढं बाहेर गरम आहे. आता डायरेक्ट तुला एवढं फुल जाऊ का असंच? नाही पहिले पाहिजे. मस्त मोठा परिसर आहे हा. लॉकडाऊन मध्ये आम्ही सगळं साफ केलेलं आहे. हे जुन्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या. एवढं सगळं शावळ दिसत नाही तुला. तसं फोडून साफ केलेलं आहे. ये आणि लय भारी मंदिर आहे. लोक लय लांबून येतात इथं महाशिवरात्रीला यायला. जे त्यांची trust आहे ना. जे त्यांचा मान आहे ना विहीर आहे इथं. आंबवड्याला या विहिरीतलं पाणी. आहे. खूप छान मंदिर आहे. पूर्ण दगडांपासून बनलेलं पांडवकालीन आहे असं सांगितलं जातं. आतमध्ये खूप सुंदर मूर्ती आहे आणि इथं खूप थंड लागते. बाहेर जरी ऊन लागत असेल तर आत खूप थंड होतं. छान अशी मूर्ती आहे इथं. मस्त वातावरण आहे. झुलत्या पुलाच्या खालून मस्त अशी नदी जाते. इथं छोटासा कुंड आहे. छोटा वडा टाईप मध्ये छोटी नदी आहे, पण खूप सुंदर आहे. छोटा वॉटरफॉल पण आहे. सुंदर असा वॉटरफॉल आहे. खूप छान आहे. आणि इथं पण आहे थोडा. हे कुंड थोडस खोल आहे. पाणी जास्त आहे इथे. मस्त असा निसर्ग आहे. इथंच महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागच आहे. सुंदर निसर्ग आहे. मस्त सुंदर वॉटरफॉल आहे. छोटा नैसर्गिक वॉटरफॉल. आपण इकडं भारी वाटतंय. आपण हा थोडा मोठा आहे, हा थोडा छोटा आहे. इथं पाणी भरपूर असेल. खाली काय दिसत तर नाही. आणि छोटा पूल आहे इकडं. इकडं वरती झुलता पूल आहे. आपण मगाशी पाहिला तो वरती आहे इकडं. आणि असंच नदी इकडे जाते. ही आंबवडे गावातील जिल्हा परिषद शाळा आणि इथेच जवळ आहे शिवरत्न जिवाजी महाले यांचं समाधीस्थळ. जिवाजी महाले महाराजांचे अंगरक्षक होते. होता जीवा म्हणून वाचला शिवा असं आपण म्हणतो. हीच त्यांची समाधी आहे. जेव्हा अफजल खानाचा वध झाला तेव्हा जिवाजी महाले यांनी महाराजांचे प्राण वाचवले होते. हे त्यांचं समाधीस्थळ आहे. आणि महाराजांचा पाठीराखा असं म्हटलं जातं त्यांना. त्याचाच लगत लागून सरदार कान्होजी जेधे यांचं समाधीस्थळ आहे.
खूप ऐतिहासिक वारसा आहे या जवळपासच्या गावांना, भोर साईडच्या. आतमध्ये एक मूर्ती आहे, बघू शकता. मीच काय बहिर्जी नायकांना शिकवलं सगळं. ही जिल्हा परिषद शाळा आहे. काय नशीबवान मुले असतील इथले की त्यांना यांचं रोज दर्शन घडतं. कान्होजी जयदे इथंच त्यांचं जवळ गाव आहे, जन्मगाव कारी म्हणून. आपण जाणार आहोत तिथं थोड्या वेळात. त्यांचा जो वाडा आहे पुरातन, त्यांचे वंशज वगैरे तिथे राहतात, तो वाडा आपण पाहणार आहोत. बघू शकता ही एक समाधी आणि त्यालगतच ही पण एक समाधी, महाराजांचे मावळे. घोरपडेवाडीतच खूप सुंदर असा एक बंगला आहे, जांभ्या दगडाचा बंगला आहे. खूप छान दिसत होता, त्यांच्याच गावात होता तो. हे आहे यशचं छोटं गाव घोरपडेवाडी आणि समोरच हे आहे यशचं घर. खूप छान कौलारू घर आहे यशचं. ही यशच्या घरातली मांजर, ही एक मांजर आणि अजून ही एक मांजर, आणि इथं जवळच बसला हा बोका. खूप छान घर होतं यशचं, जुनं घर वाटत होतं. वरती माळा वगैरे होता मस्त. आता आपण हा जो बघतोय ना, हा रोहिडेश्वर आहे. व या रोहिडेश्वर किल्ल्यामुळे ना ह्या संपूर्ण भागाला रोहिड खोरं म्हणलं जातं. असे 12 मावळातला हा एक मावळ आहे, मावळ प्रांत आहे. त्यानंतर आपण असंच जर पुढे गेलो ना, तर आपल्याला ते त्या साईडला पाऊस दिसतोय, पाऊस. तर ते पाऊस दिसतोय ना, तिथं आपण मांढरदेवीचं आहे. आणि त्या लाईनला पुढे पाचगणी आणि महाबळेश्वर अशी ही संपूर्ण लाईन आहे. आणि ह्या पूर्ण ही जी शंभू महादेवाची डोंगर रांग आहे, म्हणजे सह्याद्रीची उपरांग, शंभू महादेवाची डोंगर रांग, आणि त्याच्या पुढे मग पूर्ण मग वाईचा प्रांत येतो असा, आणि इकडे मागे रायरेश्वर येतो. हम्म. खूपच सुंदर यशचं गाव आहे. आता इथून आपण कारीला जाणार आहोत जे त्यांचा वाडा बघण्यासाठी. तिथं आपण सर्व त्यांचा वाडा बघणार आहोत. ते तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल. पुढचा भाग अवश्य बघा.